पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात सोनम वांगचुक यांना हटवलं आणि त्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ। जंतर मंतरवरती मोठ्या संख्येने पोलीस तैनात। फोर्सफुली आने की कोशिश कर रहे हैं यहाँ पे। हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांचा सल्ल्यानेच वांगचुक यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं। दिल्ली पोलिसांची माहिती आहे, वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। दिल्ली पोलिसांचा आरोप। दिल्ली पोलीस आरएसएसचे गुंड असून मोदींची हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाही। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची टीका। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावर जबरदस्तीने उठवल्याचं दिपकेंचाही आरोप आहे। मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं। मला नजरकैदेत ठेवून वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं, अभिजित दिपकेंचा आरोप आहे। वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं, अभिजित दिपके यांची माहिती। बळाचा वापर करून भारतातील लोकशाही निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचे जग पाहतोय। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध पोलिसांनी केलेली या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनं देखील आता सहन होत नाहीयेत। पोलीस दबाव टाकतायत। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट। अमित ठाकरे आज दिल्लीमध्ये जाऊन वांगचुक यांची भेट घेणार आहेत। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलंय। सरकारला संसदीय अधिवेशन महत्त्वाचं आहे। 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न। वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं। अंजली दमानी यांचा संताप। मुंबईच्या मातोश्री समोर ठाकरेंच्या सेनेकडून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणारे बॅनर लागले आहेत। 19 जुलैला वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होणार। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सर्व तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन। मनोज जरांगेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करावा। जरांगेंची मागणी। केंद्र सरकारसाठी विद्यार्थी महत्त्वाचे आहेत की मंत्री महत्त्वाचे आहेत, जरांगेंचा सवाल। दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं 21 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात नागपूरमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन। तर संध्याकाळी 4 वाजता नागपुरातील ऐतिहासिक रामनगर श्रीराम या मंदिर परिसरामध्ये हे आंदोलन केलं जाईल। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नागपुरातील रामरक्षा पठणाचे राजे मुधोजी भोसले यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांनी त्यांना भेट घेत त्यांना यावेळेस निमंत्रण दिलेलं आहे। एनडीए मध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्र पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती। केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज। ही दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती। 1 कॅबिनेट आणि 2 केंद्रीय राज्यमंत्रीपदं शिवसेनेला मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या नेत्यांना अजूनही महामंडळ वाटपाची प्रतीक्षा आहे। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरूनही अद्याप महामंडळ वाटप नाही। भाजप 48%, शिवसेनेला 26%, राष्ट्रवादीला 20% असा फॉर्म्युला। महिनाभरामध्ये तरी महामंडळाचं वाटप होणार का, याकडे महायुतीतील निष्ठावंतांचं लक्ष। सांगलीमध्ये ईश्वरपूर नगराध्यक्ष पाठोपाठ आता मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पद रद्द। जयंत पाटील यांच्या आता पाठोपाठ खासदार विशाल पाटील यांनाही दणका। सभापती आणि उपसभापती निवडणुकीमध्ये अपारदर्शकता आणि सदस्य अपहरण प्रकरणी विभागीय आयुक्तांची ही कारवाई आहे। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयामध्ये धाव। अटकपूर्व जामिनासाठी रवींद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल आहे। अटकपूर्व जामिनावरती सोमवारी सुनावणी होणार आहे। पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल। टेंडरच्या पैशातून गाड्या घेऊन मास दाखवणाऱ्यांचं ऐकून घेणार नाही।
मनसेच्या मेळाव्यामध्ये राजू पाटलांची रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका। तुमचा दादा रिक्षा चालवायचा तेव्हा मी मर्सिडीजमध्ये फिरायचो। राजू पाटील यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर बोचरी टीका। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पवित्र गंगेसारखा आहे। संघाकडून 100 वर्ष समाजासाठी निस्वार्थ कार्य। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पवित्र गंगा नदीशी केली आहे। संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणं हा वैयक्तिक सन्मान आहे, राधाकृष्णन यांचं विधान। देहरादूनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षण व्यवस्थेवर टीका। शैक्षणिक संस्थांवर कोणत्याही पक्षाचे नियंत्रण नसावे, राहुल गांधींचं वक्तव्य। तर पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकीय सहमती घडवण्याचंही केलं आवाहन। तृप्ती देसाईंचा शालेय शिक्षण मंत्री भुसेंच्या OSDवर गंभीर आरोप आहे। शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख घेत असल्याचा देसाईंचा आरोप आहे। तुकडी वाढीसाठी 4 लाख, शाळेच्या इरादापत्रासाठी 3 लाखांचा रेड कार्ड आहे। सोशल मीडियावरती पोस्ट करत तृप्ती देसाईंचा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशीद वादासंदर्भातील अलाहाबाद हायकोर्टातील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब। मथुरा जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी मध्यस्थीची प्रक्रिया सुरू असल्यानं दोन्ही पक्षांनी सुनावणी पुढे ढकलण्याची संयुक्त विनंती केली होती। आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा मांडण्याच्या तयारीत आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। केरळमच्या तिरुवनंतपुरम या ठिकाणी एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर हे अडकले होते। जेव्हा थरूर रोटरी क्लब ऑफ त्रिवेंद्रम ईस्टच्या स्थापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा संपूर्ण ही घटना घडली आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। खोटे आणि बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना मोठा दणका। गजा भाऊससह 14 सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात गुन्हा दाखल। गिरिजा राऊत प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र। विनायक राऊत, गीतेश राऊत यांना समजपत्र नाही, तर रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, संजय परब, अमित नाईक आणि बाळा पेडणेकरांना समजपत्र। ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांची कारवाई आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची जामीन अर्जावरील पुनर्विचार याचिका फेटाळली। 1 वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करता येणार नाही असा आदेश असूनही कराडनं याचिका दाखल केली होती।